सॉरी सॉरी लता, वेलकम. आणि खूप बरं वाटलं की तू आपल्या घरात परत आलायस. दादा थँक्यू. थँक्यू कसं. राजकुमार सर, तुम्ही माझं सौभाग्य वाचवलं. त्यासाठी तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत. पण आता ह्या घरात तुम्हाला थांबवण्यासाठी मी तिलोत्तमा मॅडमला शब्द दिलाय. मी ठेवलाय तुमच्यावर विश्वास. आता तुम्ही कसे वागता त्यावर माझं या घरातलं स्थान ठरणार आहे. माझ्या शब्दाचा मान ठेवून या सगळ्यांनीच तुमच्यावर विश्वास दाखवलाय. त्या विश्वासावर तुम्ही खरे ठराल अशी अपेक्षा करते. तुझं सौभाग्य वाचवलं का ग मी? तो माझा भाऊ नाहीये. हा, तुझं सौभाग्य होण्याच्या अगोदर स्पष्ट तो माझा लहान भाऊ आहे, कळला? नाही पडू देणार तुझा शब्द मी. वचन दिलं मी तुला. सावली, भूतकाळात जे काही घडलंय ना ते मी आता सुधारू शकत नाही. ते माझ्या हातात नाही. भविष्यात जे काही घडेल ते मी माझ्या हाताने घडवीन, एवढा शब्द देतो तुला. थँक्यू व्हेरी मच. नाही, आभारी आहे मी तुझा, माझ्या माणसांमध्ये मला परत आणल्याबद्दल. दादा चल, तू आराम कर. वेलकम राजकुमार, वेलकम. घरात एंट्री केल्या केल्या माझ्याशी पंगा घेतलायस. या अपमानाचा बदला तर मी घेणारच. ही एक चांगली संधीच आहे माझ्यासाठी. एका दगडात दोन पक्षी मारता येतील मला. आधी राजकुमारला पुन्हा पहिल्यासारखं करायचं, त्याचं खोटं सगळ्यांसमोर आणायचं, आणि आता तर ही मूर्ख मुलगी त्याच्यासाठी शब्द देऊन अडकली आहे जाळ्यात. आता राजकुमार आणि सावली दोघांनाही घरातून बाहेर काढू शकते.